अमरावती बसस्थानक येथील संडास आणि बाथरूममध्ये संबंधित ठेकेदार हे वेळेवर साफसफाई करत नसल्यामुळे तसेच आगार प्रमुखांचे ठेकेदारांशी चांगले संबंध असल्यामुळे ठेकेदार आणि आगार प्रमुख हे बस डेपोमधील संडास बाथरूम वेळेवर साफसफाई करण्याकरिता लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी वारंवार आगार प्रमुख यांना विनंती करून सुद्धा संडास बाथरूममध्ये घाणीचे साम्राज्य असल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी पत्रकारांना याची माहिती दिली व पत्रकार दैनिक सत्ता शासन अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी इम्रान पठाण हे अमरावती येथील बस डेपोमधील संडास बाथरूमची पाहणी करण्याकरिता गेले असता संबंधित ठेकेदाराला विचारणा केली तेव्हा संबंधित ठेकेदारांनी गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून जे होईल ते करून घ्या असे उत्तर दिले। संबंधित ठेकेदाराच्या डोक्यावर अमरावती आगार प्रमुख यांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदार बस डेपोमधील संडास बाथरूममध्ये जात असलेल्या नागरिकांना जी घाण दिसते त्या घाणीबद्दल विचारणा केल्यास नागरिकांना सुद्धा उद्धट भाषेत बोलून जे होईल ते करून घ्या अशी दमदाटी करतो असे नागरिकांचे म्हणणे आहे। दिनांक 27/7/2024 रोजी सत्य काय आहे हे पाहण्यासाठी दैनिक सत्ता शासनचे जिल्हा विशेष प्रतिनिधी हे पाहणी करण्याकरिता गेले असता त्यांच्यासोबत सुद्धा संबंधित ठेकेदाराने उद्धट भाषेत शिवीगाळ करून जे होईल ते करून घ्या ही भाषा पत्रकारासोबत वापरली। संबंधित ठेकेदार हा कोणाच्या पुण्याईने नागरिकांसोबत गुंड प्रवृत्तीच्या भाषेत बोलतो आणि वारंवार तक्रार होऊन सुद्धा संबंधित ठेकेदारावर का कारवाई केली जात नाही असा नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी आगार प्रमुख अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला संडास बाथरूमची साफसफाईचा दिलेला ठेका त्यांच्याकडून घेऊन दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात यावा जेणेकरून बस आगारांमध्ये असलेले संडास बाथरूम स्वच्छ राहतील। अशा ठेकेदाराला ठेका देण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।